हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहे तुम्ही सगळे? आम्ही दोघं मस्त आणि मजेत. तर आकाश रेडी होतो आहे, तर तुम्हाला समजेलच की तो का रेडी होतो आणि मी पण का रेडी झाली आहे. ॲज आर डेली रिच्युअल, सॉरी नॉट डेली रिच्युअल, वीकेंड रिच्युअल, आम्ही कुठेतरी चाललो आहे. आणि तुमचं काय, आज वीकेंड आहे बाय द वे, तुमचं काय प्लॅन आहे वीकेंडचा आणि तुम्ही कुठे कुठे गेले हे नक्की कॉमेंट करून सांगा. तोपर्यंत आता व्लॉग येऊनच जाईल. सो बाकी काय चाललं आहे, तुम्हाला कसे वाटतात ते आमचे व्लॉग्स हे पण कॉमेंट करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, आज आम्ही आमच्या न्यू फ्रेंड्सला भेटायला चाललो आहे आणि ते आमचे सबस्क्रायबर्ससुद्धा आहे आणि आमचे न्यू फ्रेंड्स झाले आहेत ते रिसेंटली. आणि हिमानीने आमच्या ब्लॉगमध्ये पॅराशूट ऑइलला पण घेतलं. तर आम्ही खूप एक्सायटेड आहे त्यांना भेटायला. तुम्हाला हळूहळू समजेलच की कोण आहे ते आणि सगळं स्टोरी तुम्हाला थोड्या वेळात समजेलच आणि कुठे चाललो आहे हे सुद्धा तुम्हाला थोड्या वेळात समजेल. तोपर्यंत स्टे ट्यून विथ अस. तुला काय बोलायचं आहे? काय नाही, हिमानीला दुबईची गरमी खूप आवडली, त्याच्यामुळे हिमानी असा प्लॅन बनवते ना, बरोबर आफ्टरनूनलाच निघावं लागतं. सो आता चला आपण निघूया आता. आणि आपण थोडा लेट झालोय ॲज युजल. नॉट ॲज युजल. टुडे आय एम फुल रेडी. मी आज पूर्ण रेडी होती. याच्या आधीच हा नाईट शिफ्ट करून आला म्हणून याला थोडा टाइम लागला की तो हा रेस्ट वगैरे करत होता. तुला टाइम लागला. हा मला नाही. एक सेकंड फक्त मित्रांनो तुम्हीच सांगा, मी मुलांना किती वेळ लागतो? मी आंघोळ केली पटकन रेडी झालो. त्याच्या आधी पण मी रेडी झाली होती. हिमानी 2 तासापासून आवरते. मग मुलींना वेळ लागतो रेडी व्हायला. ॲग्री दिस. मग मी तेच म्हटलं ना, ॲज युजल. हां, तर तू येतोय का फ्रेम मध्ये? मला पकडायला लावतो. हा दुखायला लागला माझा. तुझीच फ्रेम आहे बाई. मी आलो नाही आलो. हां, तर समर आहे. तुम्हाला सांगितलंच आम्ही की जसं की समर स्टार्ट झाले तर आम्ही जिथे पण जातो ते इंडोरच आम्ही बघतो की कुठे इंडोरचं प्लेसेस एक्सप्लोअर करू वगैरे. तर आज पण आम्ही कुठेतरी चाललो आहे ते तुम्हाला रुटीन वालीच इंडोर आहे. समजेल तुम्हाला. तर चला मग भेटतो थोड्या वेळातच. हे बघा फ्रेंड्स, एक गोष्ट दाखवते तुम्हाला. नवरा बघा किती पुढे पुढे चालले आणि बायको मागे. म्हणजे नवरा बायकोला सोडून पुढे चालला आहे आणि ही त्याची बायको म्हणजे मी, जी की मी मागून चालली आहे. त्याला काही वाटत नाही पुढे एकटं जायला. तर फ्रेंड्स, आता आम्ही बसमध्ये बसलो आहे मेट्रोकडे जायला. हा बघा काय बोलतो. आणि हिने मागून मला शूट करत होती. मला समजत होतं, पण काय मलाच काळजी आहे, कारण आमची बस 1 मिनिटावरच होती. जर का हळूहळू हिमानीसारखं जर का वॉक करत असतो तर बस मिस झाली असते आमची ॲज युजल, जशी नेहमी होते तशी. त्याच्यामुळे मला बस मिस नव्हती करायची. त्याच्यामुळे मी फास्ट चालत होतो. काही पण बोलतो. माझ्याकडून तर कधी बस क्वचित झाली तर काय बोलून दाखवतं सारखं. नाही, काही पण एखाद्या वेळेस काय मिस झाली तर नेहमी काही हिमानीमुळे होते का? ही इज व्हेरी लायर. हिमानीची चाल एकदम मंद बदक सारखी आहे. काय? हिमानीची चाल एकदम मंद बदक सारखी आहे. मला इतका लेट झाला आहे. आय डोंट वॉन्ट टू मिस माय मूवी. त्याच्यामुळेच मी नाही, तो बसवाला खूप स्लो चालवत होता. इतकं स्लो चालवत होता की बस. यार, आज गर्दी पण आहे संडे. तर हे बघा, जागा भेटायला पाहिजे यार बसायला. काहीच आमच्यासोबत असं का होतं आहे की जिथे लेट आणि आम्ही जेव्हा पण मेट्रोने जातो ना, इथे पोचल्यानंतर प्लॅटफॉर्मवर नेहमी आम्हाला असं दाखवतं की 1 मिनिट आफ्टर 2 मिनिट्स, पण डायरेक्ट आता 6 मिनिटानंतर 6 का 15 मिनिट्स नाही, 6 मिनिट्स नाही यार. मूवीचं स्टार्टिंग बिलकुल मिस नाही करायचं. आणि हां, जसं मी तुम्हाला बोलली की आम्ही शिट हां ठीक आहे, फक्त मूवी बघायला चाललं ते तर नाही, बाकीचं कुठे सांगितलं आम्ही. शिट हां, कोणता मूवी आणि प्लस आम्ही कोणाला भेटायला चाललो हे तर मी रिव्हील नाही केलं ना अजून. तर तुम्हाला समजेलच की आम्ही कोणाला भेटायला चाललो आहे. तोपर्यंत गेस करा. कोणाला? नाही मी त्याने सांगितलं. चुप बस. नाही बोलली मी. काय माहीत, मला आठवत नाही. आय गेस मी बोलली आहे वाटतं की हां ओके, आम्ही आमचे न्यू फ्रेंड्स आणि प्लस ते आमचे सबस्क्रायबर पण आहे असं मी बोलली. ओके. मी अशी भुलक्कड का झाली आहे याच्यासोबत आली ना परत म्हणून. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. जिथे आम्ही आलो ना मूवी थिएटर, ते खूप लांब आहे आमच्या घरापासून. लिटरली आम्हाला 1.5 hour लागतो यायला. आमच्या जवळ पण आहे, पण तिथे शो नव्हता तो.
मला इथे एवढं लांब यायला लागला. मी ओल्ड दुबईमध्ये आलो आहे. दुबई ओल्ड दुबई दुबई तिथे आलो आहे आम्ही यार. तर फ्रेंड्स आता आमचं इंटरव्ह्यू झाला आहे आणि आम्ही आता पॉपकॉर्न घ्यायला आलो आहे. तर हे बघा माझे न्यू फ्रेंड्स. हॅलो. ते थोडेसे शाय बिकॉज दे आर नॉट कॅमेरा फ्रेंडली. नाही तुम्ही कॅमेरा फ्रेंडली आहे पण असं ब्लॉगिंग वगैरेसाठी हां फर्स्ट टाईम आहे. तर आता मस्त पॉपकॉर्न वगैरे घेतो आणि 3 hours मूवी आहे तो. तर 1.5 hour तर होऊन गेला. आता काही नाही मस्त पॉपकॉर्न एन्जॉय करू मूवी बघता बघता. आणि हे खूप छान आहे. इथे आम्ही आलो होतो लास्ट टाइम. तुम्ही जर तो व्लॉग नसेल बघितला तर नक्की बघा. कुठं नाही आमचा म्हातारबा बघितला का कुठं नाही दिसलं कुठंच नाही. सो फ्रेंड्स फायनली आमचा मूवी झाला आहे बघून आणि छान आम्ही आता डिनरला चाललो आहे. तर कसं वाटतंय मूवी कसा होता? मूवी एकदम छान होता. हां लाईक थोडा स्टार्टिंगला इमोशनल आहे खूप but होता खूप इमोशनल yes, होता. पण खूप सुंदर आहे. मस्ट वॉच मूवी आहे. हां येस खरंच आणि खूप मोठा पण होता ना मूवी. येस 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 मूवी मोठा होता बट त्याच्यात खूप मोठा अर्थ हां आणि खूप घेण्यासारखं पण Exactly. आहे काही गोष्टी. तर तुम्ही प्लीज नक्की जाऊन बघा जर बघितला नसेल तर. आणि आम्ही पॉपकॉर्न घेतलं. तुम्ही बघितलंच की आम्ही पॉपकॉर्न घेतलं त्यातच आमचं पोट भरलं. तर डिनरला काय जायचं पण जावं तर लागेल. नेक्स्ट टाइम मीडियम साईजच मागवायचं लार्ज. तर आता आम्ही जातो डिनरला छान. तिथे आम्ही बसतो मग तुमच्याशी गप्पा मारतो. ती पण सांगेल की ती फर्स्ट टाइम भेटून तिला काय वाटलं. आणि मग एक्सायटेड आता असंच भेटत जाऊ. नक्की वाटतच नाही आपण फर्स्ट टाइम भेटतोय. हो तेच ठीक आहे. आता आकाश आणि विनू नाही ते पुढे चालले आहे आणि आम्ही मागे म्हणजे नवरे आमचे पुढे चालले आणि आम्ही त्यांना फॉलो करतोय. तर ठीक आहे चला भेटते थोड्या वेळातच. तर फ्रेंड्स आम्ही इथे बटर अँड ब्रेडला आलो आहे. खूपच फेमस आहे दुबईमध्ये. यांचं सगळंच ब्रेड रिलेटेड जे आहे गोष्टी ते खूप छान आणि एकदम टेस्टी मिळतात. तर इकडचं एक आयटम माझं खूप फेवरेट आहे. आम्ही तोच घ्यायला आलो आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की मी काय घेते आहे आणि त्यांची व्हरायटीज काय काय आहे ते. हे बघा फ्रेंड्स केवढे सारे व्हरायटीज आहे इथे यांची. काय म्हणते गाईज हिला काहीतरी सांगायचं आहे. हा बोल. थांब अरे माझ्याकडे माईक राहिला. हां बोल काय म्हणायचंय. आता झुडिओ दिसलं ना मग लगेच युटर्न केला. नवरे विचारतात कुठे गेला. झुडिओला बघायला चाललो आपण. ते आम्हाला बोलतात ते चला रिटर्न आम्ही त्यांना पटकन डिच्चू देऊन इथे आतमध्ये आलोय. झुडिओ आहे भाई छोडेंगे नाही. कुठून एक्झिट करताना हां शिट्स हां शराब डीजी थँक्यू फॉर हेल्प. तर हां काय बोलतोय तुझं माईक तिथे. गाईज असं वाटतं आज ब्लॉग मीच टेक ओव्हर केला आहे. याला पण त्याचा फ्रेंड भेटला आहे न्यू फ्रेंड म्हणून हा काय बोलत नाही आहे माझ्याशी. कमी बोलतो आज माझ्याशी. कमी का बोलतोय रे. तुला पण न्यू फ्रेंड भेटला म्हणून का. मी असं पण कमीच बोलतो ना. हा राहून दे लगेच नको. हां आता थोडे आमच्या गावाला भेटले तर मग गावाल्यांसोबत गप्पा मारायच्या ना. ओ आय सी. बायको तर काही दररोजचीच आहे. बघितलं का कसं बोलतो. तुमचे पण हसबंड अशीच बोलतात का. कमेंट करून नक्की सांगा. आता नेहमीच्या प्रथेनुसार आपण आलो आता आपल्या आवडतीच्या ठिकाणी कोल्हापुरी तडक्याला. जसं हिमानीला पाहिजे होतं हिमानीला. हां पण मग ब्रांच सेमच आहे. हॉटेलचा ओरिजिन तोच आहे. आणि आपण घेऊन आलो आपल्या नवीन मित्रांना पण मानसी आणि विनीत ना विनू. मानसीमुळे आता आम्हाला पण सवय लागली विनू बोलायची. तर आता आपण आत्ताच मूवी बघून आलोय. कोणता मूवी बघितलाय. देऊळ बंद 2.
आता त्याचा आपण त्यांच्याकडून रिव्ह्यू घेऊ, त्यांना कसा वाटला आणि मी पण सांगतो. झाला रिव्ह्यू? आपल्याला ते फर्स्ट टाइम भेटले तर त्यांना काय वाटलं हां ते पण म्हणजे ॲक्च्युली नाही, ॲक्च्युली मी ते मला आता दुबईमध्ये आता 9 वर्ष झाले. हां 10वं लागेल. एवढ्या वर्षामध्ये मी कोणीच नवीन मला मित्र नाही झाला का कोणी काही नाही झाला. हिमानीला येईल इथे 2 महिन्याने झाले. हिमानीने आणि मानसीने बरोबर एकमेकांना शोधून काढलं. हा तेच बरोबर मानसीने मी बरोबर सांगते ना स्टोरी. मानसीला येऊन आता किती 2-3 महिने झाले. नाही, हिमानीला येऊन पण 2-3 महिने झाले. तेवढ्यात त्यांनी बरोबर त्यांचं कम्युनिकेशन 6 महिने काय 6 महिने बॉस 6 महिने आले पण बरोबर त्यांनी 6 महिन्यात दोस्त बरोबर शोधून काढले. आता ही स्टोरी आपण मानसीकडून ऐकू. मानसी ओव्हर टू यू. हॅलो. सो मी जस्ट इन्स्टा स्क्रोल करता करता मला हिमानीचं पेज दिसलं Wow. आणि येस मग मी थोडं स्क्रोल तिचं ते पोस्ट बघते तर मग म्हटलं यार ही तर इकडचीच दिसतीये आणि मी पण नवीनच आलेले इकडे. सो मी जस्ट तिला मेसेज केला की कशी आहेस काय आणि जस्ट नॉर्मल टॉक आणि मग बोलता बोलता वाईफ जुळायला लागले आणि आम्ही जस्ट फर्स्ट टाइम भेटलो आज. बट प्लॅन करत होतो एक्झॅक्टली बट आज पण मध्ये- सक्सेसफुल झाला. पण मध्ये वॉरमुळे स्टॉप वॉरमुळे जरा स्टॉप झालेला एक्झॅक्टली. मग इंडियात पण गेलेलो सो मध्ये ते जरा हे झालं बट आम्ही खूप अथक प्रयत्नांनी आज आम्ही भेटलो. Success आज झाला. तो दिवस आला आणि येस सो वाटतच नाही आम्ही फर्स्ट टाइम भेटलो असं वाटतं की खूप आधीपासूनच ओळखतो. आणि आकाश तर माझा गावकरी आहे नाशिकचा सो आम्ही हो, तर एकच actually. येस नाशिककर आम्ही. गावकरी. आणि खूप किस्मतवाल्यांना भेटले सो नाशिककर दुबईमध्ये नाशिककर भेटले Yay. दुबईमध्ये. हा ठीक आहे मुंबई पण जवळ आहे आणि मालेगाव पण जवळच आहे नाशिकच्या. काय मुंबई आणि मालेगावची तारीफ काय लोक ते करतातच. नाशिकची तारीफ कोणी नाही करत नाशिकची ना. केलीच त्याच्यामुळे. पाहिजे. आता तुम्ही दोघांना एकमेक भेटले ना आता तुम्ही बघा भेटल्यावर हा स्पॉट हो मग येस असणारच. येस सो या बोथ आर अमेझिंग. दोघं खूप छान आहेत एकदम स्वीट क्यूट कपल आहेत. या सेम खरंच. सो आणि असं मजा वाटत येणार नाही पहिल्या वेळेस भेटलोय. पहिल्यांदा भेटतो एक्झॅक्टली आणि आता आम्ही खूप मजा करणार आहे पुढे Actually. पण खूप प्लॅन्स बनवणार आहे आम्ही. Actually. सो आम्ही दिसत राहू तिच्या ब्लॉग हो मध्ये. कंटिन्यू खरंच. थँक्यू. आता हिमानीचा रिव्ह्यू कहू. हिमानी always ready असते. Over to you. ओके काय बोलायचंय तुला कसं वाटलं? विनू आणि मानसीला भेटून ना मला पण तू काय करते? अरे भाई आता तिचा विनू येतो. तुझा तो विनू. आपला विनू येतो. पण तरी विनू इज व्हेरी क्यूट आणि तो एकदम असं छोटू क्यूट असं वाटतो एकदम म्हणून ते लगेच विनूच येतो तो. तर काही नाही जसं मानसी आणि याला विनूला वाटलं की फर्स्ट टाइम वाटतच नाही भेटलं तर सेम आम्हाला सुद्धा तसंच वाटलं की आम्ही फर्स्ट टाइम भेटलो असं वाटलंच नाही. असं वाटतं खूप टाईमपासून ओळखतोय आणि जेव्हा आम्ही फोनवर पण फर्स्ट टाइम बोलायला लागलो तर आम्ही इतकं बोलायला लागलो की बापरे मी लाईक 1.5 hour बोलत होतो आम्ही. तेव्हाच आम्ही ठरवलं कधी भेटायचं काय भेटायचं. आम्ही 2-3 दिवसानंतर भेटणार होतो पण असं प्लॅन झालं की लगेच आम्ही नेक्स्ट डे भेटलो. तर खूप असं छान ते पण असं चिल आहे मस्त कपल आहे क्यूट. आता त्यांची पण स्टोरी ऐकायची आहे आम्हाला आणि त्यातल्या त्यात दुबईमध्ये महाराष्ट्रीयन लोक आणि त्यांच्या त्यात नाशिकचे लोक खूप कमी असतात. मानसी आणि आकाश इतकं नाशिक करतात आहे ना भाई. तुम्हाला असाच त्रास देणार. तर काही नाही आता आम्ही छान प्लॅन्स करू आता कुठे जायचं काय करायचं अजून काय एक्सप्लोअर करायचं आणि ते पण आता तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये दिसतील आमचे न्यू फ्रेंड्स ज्यांची आमच्यासोबत वाईब मॅच झालेली आहे. आणि चला मग आता आम्ही ऑर्डर केलं आहे. त्यांनी चिकन थाली ऑर्डर केली आहे मी फिश केली म्हणजे तिघांनी. तर ते आल्यानंतर पण तुम्हाला आम्ही दाखवू आमचं डिनर ते. तर भेटतो थोड्या वेळातच. तर गाईज आमचं आलेलं आहे डिनर आणि मी फिश थाली मागवली जसं तुम्हाला सांगितलं. ह्या तिघांनी चिकन आणि ह्या दोघांची आली आहे आकाश आणि विनूची आणि बिचारी शी इज वेटिंग फॉर हर थाली. विल बी वर. हां आणि काय मग एक्सायटेड आहे. येस कारण की चिकन. आम्ही फर्स्ट टाइमच प्रॉपर
महाराष्ट्रीयन थाली ट्राय करतोय. आय मीन चिकनची तरी, आणि कोल्हापुरी तडका मग झणझणीत असायलाच हवा. एक्सपेक्टेशन्स आहे, बघू आता काय होतं. आय गेस चांगलंच निघेल, दिसायला टेस्टी आहे. येस. हे बघा, हिची पण आली आता मानसीची घेऊन येतात आहे. स्पेशल ट्रीटमेंट तिला. चपातीवाली. हां, तर आता मी छान मस्तपैकी आमचं डिनर एन्जॉय करतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटूच, मग मारू गप्पा त्यांच्यासोबत. सॉरी, तुमचं. तर फ्रेंड्स, आता आम्ही आमचं छान डिनर वगैरे करून झालं आहे आणि आम्ही आता घरी जायला निघालो. मेट्रोमध्ये आहे. तर आधी हिचं स्टेशन येईल, मग माझं येईल. ही 2-3 स्टेशनच फक्त दूर राहते. आणि आमचं डिनर पण खूप छान झालं आणि खरंच खूप टेस्टी होतं. तुला काय आवडलं की नाही? हे फर्स्ट टाइम गेले होते. खूपच. रिकमेंडेशन कसं वाटलं? या, इट वॉज रिअली बेस्ट. आणि चव आणि टेस्ट, एव्हरीथिंग वॉज गुड. लाईक प्रॉपर महाराष्ट्रीयन काइंड ऑफ थाळी आम्ही खाल्ली. तर खूप बेस्ट होता एक्सपिरियन्स. आणि कोल्हापुरी तडका नावात सगळं आता आम्ही आहे. लगेच येस. बोलायला लागलो की आता पुढचं प्लॅन कधी करायचं काय, आम्हाला लगेच असं झालं. येस, आम्ही आता खूप लिस्ट बनवणार आहे. ॲक्च्युली बनली आहे, बट ती आता एक्झिक्यूट करणार आहे स्लोली. येस. सो छान होता आजचा दिवस, खूप बेस्ट होता. आमचा पहिला मूवी होता दुबईमधला. सो तो पण हिमानी. दुबईमध्ये आल्यापासून कधी मूवीला गेलेच नाही. आमच्यासोबत First, फर्स्ट yes. खूप नंतर कळलं जे आम्ही जेवत होतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती का, आम्ही दोघी मस्त बसलो आहे रिलॅक्स. आणि आमचे हजबंड तुम्हाला आणि तुम्हाला दाखवतो आमचे हजबंड कुठे येते. हे बिचारे दोघं जण उभे इथे. आणि आम्ही मस्त चिल करतोय बसून आता. आणि जवळपास 1 तासाचा प्रवास आहे हा. सो त्यांना दोघांना उभं राहावं लागणार आहे. आणि आम्हाला दुबई मेट्रोमध्ये वाटत पण नाही की एक तास कधी निघून जातो. Exactly. छान आणि मस्त ट्रॅव्हलिंग. मस्त. लकीली आम्हाला मिळून गेलं सीट. आणि इंडियामध्ये भांडून सीट घेतात आम्हाला. लकीली इथे भांडता नाहीये. इथे कोणीच इथे Yes. लिटरली इथे जेव्हा आपण आता आतमध्ये घुसतो तरी कोणी धक्काबुक्की नाही करत. व्यवस्थित एकदम नीट जातात. येस. सो गाईज, इम्पॉर्टंट, महाराष्ट्रीयन कपल इन दुबई हे इंस्टाग्रामला तुम्ही सर्च करा. सीन तुम्ही यूट्यूबला पण सर्च करा. आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर सगळंच करा. आणि प्लीज तिचं पेज एकदा नक्कीच व्हिजिट करा. यू विल लव इट. आणि येस, फॉलो. येस, आता जायचा टाईम आला आहे. सो येस, बाय. तर नॉर्मल आहे, पण आपण लवकरच भेटू. सो येस, आपण प्लॅन तर करणारच आहोत. बाय बाय गाईज, सी यू सून. भेटू लवकरच. येस. विनू. सॉरी, मी एकदा मला पिनू बोलू. मला पण छान वाटलं. हा, असं मागे मागे का, सॉरी असं पुढे पुढे का चालतोय मला सोडून? तुम्हाला सोडून असं पुढे पुढे का चालतोय? मला ते सांग, तुम्हाला सोडून पुढे पुढे का चालतोय सकाळपासून? कारण तू खूप हळूहळू चालते ना, त्याच्यामुळे मला फास्ट चालायची आदत. मी नॉर्मल चालते, तू खूप फास्ट चालतोय का असं? इकडे बघ, आपल्या फ्रेंड्सला उत्तर दे, त्याचं उत्तर दे. उत्तर नाही, तू एकदम मंदवादक सारखं चालते. माहिती आहे कोण मंदबदक आहे, चांगलंच माहिती आहे. गाईज, आज आमचा डे खरंच खूप खूप मस्त होता. मला खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर असं फ्रेंड्सला भेटलो. म्हणजे आमची बसली चल 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 ना,